साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। भाजपच्या पराभवासाठीच राम सातपुते यांना उमेदवारी, दिलीप शिंदे। भाजपाचे इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी सोलापूर लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु पक्षाने त्यांना उमेदवारी न देता राम सातपुते यांना उमेदवारी दिली। त्यानंतर दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या पराभवासाठीच राम सातपुते यांना उमेदवारी दिल्याचे दिलीप शिंदे यांनी सांगितले। प्रश्नावर काय कुठला पण विषय नाही आहे, तर हे सगळं ते तू रडल्यासारखं कर, मी हसल्यासारखं करतो, हे सगळे मिलीजुली भगत आहे सगळे असं म्हणतात लोक। त्यातलाच एक प्रकार असू शकतो। मी आता देखील म्हटलं आहे की एक षडयंत्र आहे, राम सातपुतेला सोलापूरला आणणं हे एक षडयंत्र आहे भाजपमधील काही नेत्यांनी। तर काय तुमचं म्हणजे अंदाज आला तुम्हाला एक षडयंत्र आहे म्हणून? बघा, आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस सध्या इतके व्यस्त आहेत, सगळ्या 48 सीट आहेत महाराष्ट्रामध्ये, आणि इतकंच का ते नॅशनल लीडर आहेत देवेंद्रजी फडणवीस। कोर कमिट्या, दिल्लीच्या मिटिंगा, हे ते सगळं अजित पवारांचा पक्ष, शिवसेनेचा पक्ष, भारतीय जनता पार्टीचा पक्ष, अजून दुसरे आठवले, हे ते जे छोटे छोटे पक्ष असतील, या सगळ्या पक्षांना घेऊन जाण्यासाठी, सगळ्यांची यंत्रणा पोचवण्यासाठी, सगळ्या समाजाला इक्वल ठेवण्यासाठी सतत त्यांचं धडपड चालू आहे। सतत त्यांनी व्यस्त आहेत। रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत देवेंद्र फडणवीस काम करत आहेत। पहाटे 5ला 4ला उठून त्याचे दौरे सुरू आहेत। तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही दररोज न्यूज दाखवतात। अशा अवस्थेमध्ये जे सोलापूरमधून जे माहिती गेलेली आहे की उमेदवारी कुणाला द्यायची, तर ती उमेदवारी देताना काही लोकांनी डाव टाकलेला आहे की नेमकं बाहेरचा उमेदवारच देण्यात यावा, की जेणेकरून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या विजय झाल्या पाहिजेत, असंच काय लोकांचं डाव आहे, असं सोलापूरकरातून बोललं जाते।